पायांना आणि बोटांना येणाऱ्या भयंकर दुर्गंधीवर अत्यंत जालीम घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. अशाच अनेक समस्यांवर उपाय पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला सर्व समस्यांवरील उपाय या ठिकाणी पाहायला भेटतील. दिवसभर ऑफिसला किंवा कामावर शूज आणि मोजे घालून राहिल्यामुळे पायांना प्रचंड घाम येतो. या घामामुळे आणि हवा न खेळल्यामुळे पायांमध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि शूज काढल्यावर पायांना अतिशय भयंकर दुर्गंधी येते. चार चौघात शूज किंवा मोजे काढण्याची वेळ आल्यास या वासामुळे खूप लाजिरवाणे वाटू शकते. यावर आपण अनेकदा महागडे परफ्यूम, डिओड्रंट किंवा पावडर वापरतो, पण त्याचा प्रभाव काही काळातच संपतो. या भयंकर दुर्गंधीवर आपल्या घरातच एक अत्यंत स्वस्त, नैसर्गिक आणि कायमचा आराम देणारा जालीम पदार्थ आहे, तो म्हणजे तुरटी. तुरटीचे पाणी कसे काम करते आणि त्याचे मुख्य फायदे काय आहेत ते आपण पाहूया. दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा समूळ नाश. पायांना येणारी दुर्गंधी ही घामामुळे नाही, तर घामात वाढणाऱ्या बॅक्टेरियामुळे म्हणजेच जीवाणूंमुळे येते. तुरटीमध्ये अतिशय शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. तुरटीच्या पाण्यामुळे हे दुर्गंधी पसरवणारे हानिकारक बॅक्टेरिया त्वरित मरतात आणि पायांचा वास येणे मुळापासून थांबते. घामाचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रित होते. कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्याने पाय धुतल्यास पायांच्या त्वचेची छिद्रे बारीक होतात, ज्यामुळे पायांना अतिरिक्त घाम येणे बऱ्याच अंशी कमी होते. पायांची त्वचा निरोगी राहते आणि फंगल इन्फेक्शनही टळते. सततच्या घामामुळे आणि ओलाव्यामुळे पायांच्या बोटांच्या मध्ये चिकल्या होणे किंवा बुरशीजन्य फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तुरटीच्या पाण्यामुळे पायांची त्वचा पूर्णपणे निर्जंतुक आणि स्वच्छ होते. तसेच पायांच्या टाचा मऊ राहण्यासही मदत मिळते. हा घरगुती उपाय करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे, ती आपण पाहूया. हा जालीम घरगुती उपाय करणे अतिशय सोपे आहे आणि तो रात्री झोपण्यापूर्वी किंवा काम संपवून घरी आल्यावर केल्यास खूप मोठा फायदा होतो. यासाठी आपल्याला एका छोट्या टब मध्ये किंवा बादलीत आपल्या पायांना सोसेल इतके कोमट पाणी घ्या. पाणी इतके असावे की तुमचे तळपाय आणि गोटे त्यात पूर्णपणे बुडतील. आता या पाण्यात तुरटीचा एक खडा घ्या आणि तो पाण्यात 5 ते 6 वेळा गोलाकार फिरवा. तुरटी पाण्यात जास्त वेळ बुडवून ठेवू नका किंवा विरघळूनही देऊ नका. फक्त काही वेळा फिरवून काढा. या तयार झालेल्या तुरटीच्या पाण्यात तुमचे दोन्ही पाय 10 ते 15 मिनिटं बुडवून शांत बसा. 10 ते 15 मिनिटांनंतर पाय पाण्यातून बाहेर काढा आणि साध्या पाण्याने न धुता एका स्वच्छ आणि कोरड्या टॉवेलने पूर्णपणे पुसून काढा. पायांच्या बोटाच्या मधील भागही चांगला कोरडा करा. सलग काही दिवस हा उपाय केल्यास पायांची दुर्गंधी कायमची निघून जाईल. महत्वाची काळजी आणि काही टिप्स आता आपण पाहूया. हा उपाय पायाच्या दुर्गंधीवर एखाद्या जादूसारखा काम करतो. या उपायासोबतच रोज स्वच्छ धुतलेली सुती कॉटनचे मोजे वापरण्याची सवय ठेवा, कारण नायलॉनच्या मोज्यामुळे घाम जास्त येतो. तसेच तुमचे शूज आठवड्यातून किमान एकदा तरी कडक उन्हामध्ये ठेवत जा. कडक उन्हात वाळवून घेत जा किंवा त्यात थोडी टॅल्कम पावडर टाकून ठेवत जा, जेणेकरून बुटामधील बॅक्टेरिया नष्ट होतील. पायाला जर एखादी उघडी जखम असेल तर तुरटीचे पाणी तिथे थोडे झोंबू शकते. पायाच्या आणि बुटांच्या लाजिरवाण्या दुर्गंधीतून कायमचे मुक्त होण्यासाठी हा अत्यंत पारंपरिक आणि जालीम उपाय तुम्ही नक्की करून पाहू शकता. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा व हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्याला लगेच पाहायला भेटेल. धन्यवाद.